जर पंढरपुराचा मालक जळगावमध्ये कीर्तनाला हजेरी लावतो, माझा विश्वास असा आहे जर पंढरपुराचा मालक इथपर्यंत येऊ शकतो तर माझ्या कानादेशाची देवी आलीच असेल, मग ती कानबाई असेल, इकडे आपली जळगाव जिल्ह्यातली मनुदेवी असेल किंवा तिकडे नाशिक जिल्ह्यातली सप्तशृंगी असेल. विश्वास आहे देवी नक्की आलेली आहे. आणि जर देवी आलेली असेल तर मला सांगायला आवडेल, देवीचं स्वागत करायला आवडेल. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आई खेळत आली यार माझ्या प्राप्तस्थळी प्राप्तप्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवांना शंख वारकरी संप्रदायाच्या प्रशस्ताने शोभणारे तुकोबाराय महाराज आणि तुकोबाराय महाराजांचा कार करण्याचा पण कार्य भगवंताच्या साधू संतांच्या आणि तो माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला. कार्यक्रम के निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्यायचे तर पण वक्त्याचं कर्तव्य आणि संकारण साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली जळगाव नगरी आणि जळगाव नगरीमध्ये हाय 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 काय आनंद येला. मला खरंच आता गर्व होतोय माझ्या कानादेशातल्या लोकांवर. माझे ज्ञानपाराय तुकोबारायांनी केलं, त्यांच्यानंतरचं काम आमच्या बहिणाबाई चौधरींनी केलेले. महाराज प्रत्येक गोष्टीवर अभ्यास आहे. अशिक्षित व्यक्ती पण प्रत्येक गोष्टीवर अभ्यास आहे. तुम्ही विचार पण नाही करू शकत. जेव्हा आपण बहिणाबाईंच्या कविता वाचतो तेव्हा लक्षात येतं की काय विचार असतील, नाही का. थोडक्यात सांगू का, सर्वांच्या पाठातली कविता, सर्वांच्या नजरेच्या समोरून गेलेली कविता कोणती. मन वडाय वडाय उभ्या पिकातल डोळे किती हाकला हाकला हिरियते पिकावर किती हाकला हाकला हिरियते पिकावर. मन वडाय वडाय उभ्या पिकातल डोळे मन वडाय वडाय उभ्या पिकातल डोळे. एक मनाचा विचार. अजून अरे संसार संसार जसा गावा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळती भाकर. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास महाराज इतकंच नाही, बापाचे भाव सांगताना सुद्धा माझ्या बहिणाबाई ते पण व्यक्त होतात. काय शेतामध्ये माझी कोप हिला बोराट्याची ताप राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप. अंगावरी पिंजा खातो मिरची भाकर अंगावरी पिंजा खातो मिरची भाकर आता त्याच्यात बापाई काय केलं त्यानं
पाप राबतो कष्ट तो माझ्या शेतकरी बाबा, राबतो कष्ट तो माझ्या शेतकरी बाबा, माझ्या शेतकरी बाबा, राबतो कष्ट तो माझ्या शेतकरी बाबा. प्रत्येक गोष्टीवर अभ्यास आणि चिंतन करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेले दिसतात. शिकलेल्या लोकांना चॅलेंज आहे. नुसतं पदवी धारण करूनच माणूस काय करू शकतो असं नाही. एक अशिक्षित व्यक्ती सुद्धा कवी बनून जगण्याचा संदेश देऊ शकते. आणि फक्त तेवढंच नाही, अजून सांगतो, फक्त पुरुषच काही करू शकतात असं नाही, महिला सुद्धा काहीतरी करू शकतात. आणि ते बहिणाबाईंनी इथं सिद्ध करून दाखवलं. मी चिंतन मांडत असताना बरेच वेळेस प्रत्येक अभंग जरा हा अभंग खूप दिवसाच्या नंतर घेतोय. त्याचं कारण असं, पुरुष जे करू शकतात ना त्याच्यापेक्षा महिला पुढे जाऊ शकतात. जर पुढे गेल्या नसत्या, महिला काय करू शकत नसत्या, तर कदाचित माझे तुकोबरायांनी प्रमाण घेतलं नसतं. कन्या सासुरेशी नाही माझी करू तुम्ही. इथं कन्याचं महत्व तुकोबराय सांगतात. भूतलावरी एवढी नाती आहेत का याच्यातून तुकोबराय कन्याच निवडतात. मग कन्या असं काय विशेष सांगेल पडतं. वर भजन करा विठ्ठल. माझे तुकोबराय ते भगवंताचं नामचिंतन करतात. नामचिंतन करत असताना, चालत असताना मुखातून फक्त भगवंताचं नामचिंतन आहे. रस्त्यानं चालत होते माझे तुकोबराय. लोक उठून त्या लोकांनी बघावं, तुकोबरायांना सांगा, बाई तू क्या अरे कुणाका चाललाय. तुकोबराय म्हणतात, बाप्पा 65 लाखाचे बोजाखाली दाबावलेली लोक. जोवर मला तुकाराम शेठ म्हणत होती जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता, जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुझ्या म्हणायला लागली. देवाने काय प्रसंग आणून ठेवला. पण जाऊ दे ना, मला लोकांशी घेणं देणं नाही. जेव्हा मला तुझी वेळ घ्यायची तो दर्शन घ्यायचं. बोलू नका, बोलू नका ना, बोलू नका ना. सरजी सरजी बोलू नका ना. काय ना, तुम्ही सर्व शिकलेले लोक आहात. तुमच्या पाया पडतो, कोणी बोलू नका. कीर्तनात काय असतं माहिती का, आपल्या बापाचं काय जात नाही. आपलं ठरेल एक कातरलंय संतोष. पण विषय असा असतो, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेगो कोणी ये जन्मा हृदयाने सांगायला तुकोबरायांचं प्रमाण उडवलं.